दिलीप मित्रांनो आमच्या मधला आम्ही राजमी म्हणजे कचरा उलटे पालटे मला हसायला काय माहिती काय 2 लाखाची आरून फाईट आपल्या पे ये खरंच एक कचरा गड्डे पडला कचरा तर फायनली आलेले आहेत. अरे तू आला काय? तू कुठं पाठी मागत होता काय? सातारा मध्ये होतो. अरे एक मित्रांनो याचा टकला बघा. ओ नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चालू आहोत नाईट राईड, ते पण एकविरेला ना. आम्ही पूर्ण आज जी नाईट आहे ती पूर्ण तिकडेच असे स्पेंड करणार आहेत आम्ही लोणावळा घाटामध्ये. आणि आपल्यासोबत काय मित्र आहेत? हा सर्वेश आणि हा लव्या. अजून एक मित्र आहे कोण? कचरा उर्फ म्हणजे कचरा तो येतोय. अजून कुणाला काय करायचं? अंड्या. अजून एक मित्र आहे त्याला आपण भिपुरीवर पिकअप करणार आहे. तर हे बघू शकता आता पेट्रोल पंप आम्ही सध्या पेट्रोल भरताना. माझ्याला किती? 50. नमस्कार भावांनो, कसे तुम्ही? आज आम्ही निघालो एकविरेला. काय भाव अभि कुठे चाललो आपण? अरे जरा जोश मध्ये बोल, जरा खाऊ पिऊन आला का नाही? गाडी पुसू दे, गाडी पुसताय मी जरा. आम्ही सध्या जरा आता गाडी पुसण्यामध्ये बिझी आहे ना. आता आम्ही निघलोय एकविरेला. हे बघा पेट्रोल टाकतोय आता. हे आपल्या धूम मध्ये किती टाकलंय पेट्रोल? 500चा पेट्रोल टाकला भाऊनी. 5 रुपयाचा पेट्रोल टाकला. एवढ्या पेट्रोल मध्ये भाई कुठं जन्नत फिरून येईल ना आपली. डायरेक्ट लेह लडाख. हा लेह लडाख ना रे. तर चला आता आपण निघूया इथून. हा आलेला आहे पण याचा इंट्रो आपण नंतर करू. चला निघू. फायनली ज्याची वाट बघत होतो तो आलाय आता. तर चल निघू. याचं नाव आहे यश. तर आपली सगळी मंडळी ती एका जागी जमा झालेली बघा इथे ना. हा आहे यश आणि हा लव्या काय नुसताई विमल ना विमल तू कॅप्चर. हा आहे सर्वेश. अरे हेल्मेट तर काढाय ऍटलिस्ट आपल्या पब्लिकला चेहरा तरी दिसू दे आपल्या पोरांचे. हा एक कचरा डॉन म्हणजे नितीन कचरा. अरे लेखा कधी कचरा दोन्ही करता. आपल्या बरोबर नवीनच आहे अनिकेत. जय श्रीराम. तर चला एक मित्रांनो याचा टकला बघा. ओ हे बघ यांनी लाईट पण लावली तुझ्या आडी, खास दिसा आडी. एक लाव्या. जय श्रीराम भावांनो, भेटू डायरेक्ट एकविरेला. नाही आपल्या पे. हा ये बोल भाई. कचराला टाइम होतोय. कचराला तर चला निघू. चला. तुला एवढा टाइम का लागतो पाठी होऊन येताना? या कोण? ऐक ना सारखा स्वस्त नाहीये भाई. काय प्रोफेशनल असू दे. खोलता सही पहिले. तुला एवढा टाइम का लागतो? भाई आम्ही वाईफ घेता येतो भाई. कसली वाईफ? ए सर्व्या यांना एवढा टाइम का लागतो? नल्ले साले नल्ले. काय नाही, गाडी बैलांमध्ये चालत आहे. ऍव्हरेज का? ऍव्हरेजचा काय विषय? ऍव्हरेजचे काय टेन्शन? हे बघ ऍक्सेस येतो ऍव्हरेजचा काही. मी माझी एवढी 90च्या खाली गेली ना अजून मागत पासून. 94 एवढीच चालते आमची गाडी. तुझी किती सांगतो? तुझी मॅक्सिमम स्पीड सांग काय होती? 80 बरोबर. 80 काटाच बंद आहे. चालू केलाच नाही. घे लावड्या घे. नवीन गाडी आहे ना भाई. नवीन गाडी आहे ना. काटा बंद आहे. अच्छा बंद करून ठेवलाय ना. आपल्यासोबत अजून दोन लोक जोडलेले आहेत. भाई तुझं नाव काय आहे? उमेश. तुझं?
तर कुठून आहेत तुम्ही? हे आपल्याबरोबर ठाण्यावरून आले सर्व्हिसचा मित्र राठोड गँग. चल याचा हेल्मेट बघू. ए इम्पॉर्टंट आहे त्याचा. काय म्हणतात? इम्पोर्टेड सॉरी. चल चला निघू पुढे. तर मित्रांनो जसा आम्ही खोपोलीचा जो जिथे स्टॉप घेतला तिथून आम्ही पुढे निघलो. त्याच्यानंतर आपले मित्र काय आपल्याला बघायला भेटले नाही. कुठे गेले ना आता काय माहित किती लांब गेलेत आपल्यापासून. आता आम्ही ते शीघ्रप देवाचं मंदिरात दर्शन करून आम्ही आता पुढे निघूया. चला. तर मित्रांनो आम्ही इथे स्टॉप घेतलेला आहे ना. इथला तुम्ही जरा व्ह्यू बघू शकता. नाईट व्ह्यू ते पण फुल एन्जॉय. तर मित्रांनो एवढा भारी वाटतो ना हा व्ह्यू इथं बघून. आता तुम्हाला प्रत्यक्षात हा व्ह्यू बघायला पाहिजे इथे येऊन लोणावळ्यामध्ये नाईट व्ह्यू. तो पण कसा वाटला पाहिजे व्ह्यू? एकदम मस्त. आता सकाळी पण कडकच असं रस्ता बघा. रस्ता कसा वा ना आई. अरे लिटरली रात्री एवढी ट्रॅफिक बघू शकता ती बघा ना. मेन एक्सप्रेस वे हा मेन हायवे त्याच्यावर ट्रॅफिक बघा किती लागलेली आहे. दिवसाला एवढं ट्रॅफिक आहे. हा ना. नाही डेला कमी असतो कारण की रात्री इम्पोर्ट एक्सपोर्ट जास्त असतो ना त्याच्यामुळे बघ ना. डेला पण कसं छोट्या गाड्या पण निघतात ना बाहेर. हा मग तेव्हा कसली गर्दी असते. हा ना. काय ट्रॅफिक आहे यार. ते पण नाईटला किती वाजता जाता तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता रात्रीचं 1:30 वाजलाय. 120 झालेले रात्रीची एवढी ट्रॉफिक. बघा मित्रांनो तुम्हाला सर्वेश दिलीप मोरे. हे भाई पूर्ण नाव नसतं सांगायचं. सॉरी दिलीपला कट करा. दिलीपला सोडून लेका रात्रीचे काय दिसशील का तू? आई चप्पल काय आहे? गोरा दिसत कुठल्या हिशोबात गोरा आहे तू? सावलाय काला चालतंय भाई. काला आहे ना? काळा काय काला आहे? वरतून खालीपर्यंत एकदम चावा बनून आलाय. पण तू एवढा विमल का धावतो? त्याला भावत नाही. ऑक्सिजन घेतोय तो विमल थ्रू. भाई तू हेल्मेट काढ नाही तर निस्ता असा मन होतो निस्ता लावाचा टपकन आपटाचा असा. अगर विमल नहीं रहती तो किसी का नाम ही नहीं होता था ना. मित्रांनो आता आम्ही लोणावळ्याच्या मध्ये एक आयेशा विला म्हणून आहे. त्याला भूतबांगला म्हणून पण ओळखले जाते. बघू शकता इथे. आता सध्या तुला कसा वाटतोय भूतबांगल्याच्या कडेला आल्यानंतर? माझे फाटून हातात आलेली आहे. खूप फाटलेली आहे कारण की तो विलाच एकदम तुम्ही किती पण काही केला तरी ते तुमच्या मनात येतच येतं. तुम्ही किती भाई लिटरली सांगतो मला काहीच नाही वाटला. पण मला खूप भीती वाटते. माझ्या छाती धगधग. हे तुला कसं वाटलंय कचरा? तुला सांग कसं वाटलं? अरे काय अरे भूतबांगल्याच्या कडेला आल्यानंतर कुठे भूत बघ. अरे हो काय समोर कुठे काय चला ना तिथं. हा मग चल चल तूच चल पहिला चल. ते चला भूतबांगल्यात. भाई हा भूतबांगला आहे लिटरली. चला जाऊ चला. आम्ही नाईटला आता किती वाजलं? हे किती वाजलं सर्व? रात्रीचे 2 वाजून 3 मिनिटं. आता मला गाडी काढून आणू दे. 2 वाजून 3 मिनिटं आणि आम्ही थांबलेले भूतबांगला बघण्यासाठी. टाइम बघा टाइम बघा. टाइम बघा. काय स्टोरी आहे मित्रांनो बघू शकता. ही समोर ही रॉल्स रॉयल आहे बघा. गोल्डन रॉल्स रॉयल. मी तुला दिल ना माझी काय आहे झाली तुम्ही भाई. सर्व्याची एवढी फाटली ना लिटरली सांगू. भूत बांगल्याच्याकडे गेलो तर तुम्हाला याची स्टोरी जर पाहिजे तर मला पर्सनली डीएम करा. मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगेल या बांगल्याची. तुला माहित तर आहे का? आहे मग लेका म्हणून तर बोलताय. खर्ची ऐकली तर सांगता होतं. मग तू ऐकले का कधी? मी ऐकतो भाई. तू सांग. काय सांग? अरे मी ऐकतो बोललो. अच्छा 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 मी तुला सांगेल नंतर. आता सध्या तू चड्डीत मुठला बितला तर नाही भाई. काय भरोसा? अरे भाई नाही तुझा भरोसा. चटीत मुतलाय. चटीत मुतला. आवाज कलर चेंज झालाय. हे बघा भाई ते फोटो काढण्यात लागलेले. हे समजा आहे बघा
समजा तिथून आपल्याला वरून कोण हाय करीत असेल माझी गाडीची चावी चालू करणार आणि डायरेक्ट एकरीचं मंदिर लोणावळा गेला पोहोचणार. अरे ते काय एक ओप्पोचं गॅलरी आहे ना इथं, पण ती पण बंद आहे, विचार पण बंद केली बावडा त्याच कारणामुळे. कधीच आहे ह्यो. लावून आले आपण फायदा नव्हतो फायदा नव्हतो झालो. ते माहिती आहे पण मी तर ऐकलं नाही भाई आजपर्यंत. अरे हा तर फेमस विषय लोणावळा. विषय काय झाला राहतात जगाला माहिती अरे माहित आता मला तोंडातून चांगले शब्द निघतायत. हेची माणसं नाही सगळी ही यांच्यावरती चालायची, यांच्याकडे पैसा ही रॉयल घेतली ना तेव्हा हे सगळे चालायची माणसं. एकदा काय विषय झाला, ऍक्च्युली ख्रिश्चन फॅमिली होती. हा ख्रिश्चन फॅमिली होती. हा मग विषय काय झाला की माणसांना पटत नव्हता. माणसं आहेत ना पटायचा ना त्यांचा. ही माणसं बोलायची चांगले म्हणजे माणसं बरोबर नाही. ह्याला सांग. एक दिवस डूब काढला ती केली त्यांची, त्यांना घरात घुसून मारला आणि ती पोरगी त्या गाडीत येऊन थांबलेली. त्या गाडीत घेऊन तिला रेप करून तिची मारली. मग त्याच्यामुळे विषय झाला म्हणजे मला ते जागृत होईल. भाई मला नाही तुझ्या मुलं जागृत होईल म्हणून. तर चला भाई आपण निघूया पुढे. थोडीशी मजा वगैरे गेली. भाई भूत तर बघायला भेटला नाही लिटरली. मागच्या वेळी आम्ही असं कुठं कोकणामध्ये गेलो त्यावेळी आम्ही भूत बघायची आशा म्हटलं लावली आम्हाला बघायला भेटेल म्हणून, पण तिथं पण नाही भेटला ना इथे पण नाही भेटला. तर जरा बघू आता जाऊ आपण आता पुढे आपल्या पुढच्या शॉपला. तर सर्व्या तुझी एवढी का फाटून राहिलेली पण? भावा तो किस्सा ऐकलाय तो वतरतोय मी आता. का मी कधीच ऐकलाय तो. तू कधी ऐकलायस तो मनात येतो इथं आल्यावरती. त्या पोरीचा आत्मीय जायचा आत्मीय जायचा डेला जाऊ पण 100% सांगतो डेला. डेला नाही आता नाईटला बोल. नाईटला बोल. नाईटला पण ओपन नाही जागा ओपन नाही सगळा पॅकिंग करून झालं. पूर्ण पॅक केला कुणाला जाऊन देईल पूर्ण पॅकिंग. तुम्ही ती गाडीचा एक पूर्ण पार्ट नेलाव ना एक तरी पार्ट दुसऱ्या दिवशी तो बाई तिचा एवढे असा बोलतो मग तिचा रॉल्स रॉयल्सचा आहे जो वरचा जो लोगो आहे तो कुठे लोगो तो चोरलाय. पण तो चोरणाऱ्याने कुठे नेलाय काय केलाय ते अजून माहित नाही. पण तू विचार कर त्या गाडीचा एकूण एक पार्ट ते चोरून नेलता इथल्या माणसांनी एवढ्या, तरी पण ती गाडी अजून परत आहे तशीच आहे. बाई कुणाला पण ही जर इन्फॉर्मेशन पाहिजे माझी पण पर्सनली माहिती करून घ्या. मला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन मला आधीपासून माहिती आहे, तुझ्या अगोदर माहिती चला निघूया पुढे. तर कसा वाटला तुला भीती वगैरे वाटली का नाही? काय भीती वाटलं काहीतरी तुला माहित होता का पहिले? नाही हे माहित नव्हतं, नवीन वाटलं. तर चला भूताला टाटा बाय बाय करू ना, चला निघू. मित्रांनो आता आम्ही इथे स्टॉप घेतलेला आहे टोल नाक्याजवळ. तर सर्व आपण काय मागू आता? वडापाव. तर मला पण लिटरली वडापाव खाण्याची फिलिंग येत होती रात्रीची. आपल्यातला एक मेंबर कोण आहे जो वडापाव नाही खाणार? कचरा स्टँडर्ड आहे ना आपण. स्टँडर्ड लोक आहेत ना, वडापाव नाही खात, त्यांना तेल आवडत नाही, त्यांना चहा मधला गु आवडतो सगळं. आता पुरुक मॅगी मध्ये याला ते काय पेन्सिलचे तुला कॅन भेटले ना ते पण खाशील तू. गरम चाय, गरमा गरम चाय. तर आपण इथे वडापाव मागायला किती वाजलेले सर्व दाखव एकदा किती वाजले? आता 2:40 हे बघा चाय चाय चाय. पहिले चाय पिऊ नंतर वडापाव. मित्रांनो आमच्या मधला आम्ही राजमी म्हणजे कचरा बघा त्यांनी एकट्याने मॅगी मागवली. त्याच्या एका बोलण्यावरती सगळ्यात पहिली त्याला मॅगी भेटली ना, आम्हाला अजून वडापाव ना आले. हेही होत आहे कचरा डाऊन. पैसेवाले ना पैसेवाले. आता नाही खाल्ली. दादाला सांग. कडक एक मेंबर आपल्याला सोडून चाललेला आहे कारण की त्याला लवकर जायचे. नव्या बाई मी इथून 8ची वाढणार नाही.
तर मित्रांनो आता पाठे तर 3 वाजलेले आहेत, इथे बघू शकता 3:23 झालेले आहेत ना. आम्ही पोहोचलेलो आहेत आता एकविराईच्या कमानीपाशी, इथे बघू शकता. तर आपली एक गाडी माहीत नाही अजून पाठीमागे थांबली ना. जो सर्व्हिस वगैरे होता सर्व्हिस ना लब्याने ते पुढे गेलेले आहेत ना. मी तो त्याचा कोण मित्र त्याचं नाव आजच वेट झाली. तर ते पाठीमागे आहेत ना, ते अजून आलंच नाही, काय माहिती पुढे आलं पाठीमागे जाऊन. आम्ही ते इथपर्यंत पोहोचलो तरी ना एक गाडी तर पुढे गेली. तर बघूया त्यांची वाट बघू ना आपण जाऊ. तर फायनली आलेले आहेत. अरे तू आला काय? तू कुठं पाठीमागच होता काय? 7-12 मध्ये होतो. अरे 7-12 गाडी. अरे मला वाटलं ते येतील काय, तुम्ही आलं. अरे हे मला वाटलं पुढे गेलं हे आलं, ते कुठं राहिलं काय माहिती. हे ना ते कुठं राहिलं मग काय स्लो आहे यार. 20 का जाच्या स्पीडला आला असेल लिटरली. आई जवळ तो बाईक वाला कुठे मग तिथे दिसलाच नाही तो. अरे ती गाडी बघ ती स्लो आहे ती. तेच आहेत का? हा तेच आहेत. हे किती 10च्या स्पीडला आला काय तू? ओय हे तू नक्की करत काय होता एवढा लेट? कितीच्या स्पीडला आला तू? आम्ही किलोमीटर हाताने मोजवतो. हा हे आता चाललंय तरी काय नक्की सर्व? तर मित्रांनो इथं आम्ही वरती आलो आणि गाड्या इथे जरा थांबवल्या कारण की आम्हाला इथे शेकोटी पेटवायची होती. हे बघू शकता भाई सगळं आकडलेले आहेत सगळं. पण आकडले. याच्या 2 ठेवलं तर आपण शिजून येतील ना. हा एक हा हा ए सर्व्या तुझी गाडी काय पाठीमागे करते? सर्व्या तुझी गाडी काय पाठीमागे करते? गाडी तुझी पाठीमागे एकत्र अशी लाईनीत लावायची होती यार. कचराची तर वाट लागलेली आहे. कचरा झालेला आहे तिच्या आयुष्याचा थंडी वास. गोट्या तर एकदम तर आम्ही एवढी फाटी वगैरे जमा करून आणली ना. नितीन ऐकता शाखाला आलाय. हे नितीन काहीतरी घे दूर का आले का? बोलता येतात ना अजून पताळा घेऊन शेकायला लागलाय मी ना. हे नितीन काय करतो तिकडे? काय 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 करू त्याचा? ह्याला तोडू बाई. काय तोडू? दगड दगड उचल उचल उचल. हा उचल. 1 2 3. हे लाकडे आहे जवली. नॉर्मल तोडून टाक. बघा कचराची आयडिया एकदम कचऱ्यावानी. खरंच एक कचरा ना गड्डे पडला. कचरा कचरा तुला आहे कचरा. तुझ्या गोट्या झाल्या कचरा. बघा वरती येऊन आम्ही साफसफाई करताना म्हणजे आमचा कचरा भाई कचरा काढतो. तो तुला ऑर्डर देतो तू समजत नाही. पहिले लांब होऊन जायचं ते बाई येतो कुठे केलाय. हा जळणार का? हे लेका ती चुले दिलीप दिलीप जोशी काला तुला गरम लागला जाम. एक कुणाला बोलवतोय? उलटे बालटे मला हसायला काय माहिती काय? 2 लाखाची आरून फाईट. हाय बोल. बाहेर जाणार. गाडी कशी आणू? लेका सकाळ होईलच ना. पण सकाळ होईलच ना. हा मग सकाळी येईल आणाला. अरे त्याच्यापर्यंत तुला काहीतरी ती दिसली मला आता फेफरा येईल. त्या दिवशी असं नाही असं नाही.
कचरा कचरा चड्डीचाच मुचल. रडतो काय होतो मला ते समजत नाही तो फील येतोय. अरे त्याला कोणतरी जाग दिसायला. हे जाग मेरे को लगा मनात ऐकायला आठवतंय. सासरू इथं नार म्हणजे झालं रे ती. बरोबर भाई कागद टाक भावा. माईल कसला देतो भाई. थोडस असू. ए भाऊ तो कागद टाक. झोप आली. डोलं बघ. तर आता आम्ही तर वरती आलेलो आहेत आणि पायऱ्या चढायची सुरुवात केलेली आहे. आपला सर्वेश काय आपला हेल्मेट सोडत नाही डोक्यावरनं. नाही आपली गँग. ए बाबा बोल. आम्ही हेल्मेट प्रेमी आहोत. आम्हाला काय मी हातात घेतलाय. आम्ही डोक्यावर घेतलाय. माझा विषय नाही. हा कचरा गँग ती वर पुढं कचरा गँग. नाईटची कचरा गँग. कचरा गँग तू हायलाइट्सला आहे सध्या. याला काय आठवलं आता. नाही नको कोणाचं आणलंय. हे घेऊन आम्ही आहोत तिथं. ये तू आम्ही आहेत पुढे चाललोय. तर चला फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत. बस थोडासा फायनली आपण भरपूर ट्रॅव्हल केल्यानंतर आपण म्हणजे ऍक्च्युली कधी पण आलो असतो. आम्ही आधीच आलो असतो पण काय सीन माहिती आहे आम्ही यार थांबत आलो. भरपूर जागी आम्ही स्टॉप घेतला आणि थोडा आरामात आलो. फायनली मंदिर उघडलेलं आहे सध्या आणि 5 वाजलेले आहेत. मंदिर देखील उघडलेलं आहे. बघू शकता आपला एकविरा टेम्पल. तर चला आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटणार आहे आता एकविरा मातेचं. हे बघू शकता. जय हॅलो 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 कुठं तर आतमध्ये फोटो आणि व्हिडिओज काढायला मनाई होती त्याच्यामुळे आम्ही ते काहीच फोटो वगैरे काढले नाही. पण आमचं दर्शन फार लवकर झालं. म्हणजे आम्ही विचार पण नव्हता केला का एवढं लवकर आमचं दर्शन वगैरे होईल. पण फारच लवकर झालं आपलं दर्शन. तर मला वाटलं नुसतं काढतोय हे बघितलं ना पाठी. तर मित्रांनो लिटरली 6 वाजलेले आहेत आता ना. आम्हाला जायचे खाली सनराईज बघण्यासाठी. आपला भाऊ आहे आपला ठाण्याचा खास. ठाण्याचा काय नाव काय बाई तुझा. सूरज. ए चला पटकन आपल्याला सनराईज पण बघायला जायची. मग तर चला निघूया. हा बटाट आपल्याला पोहोचायला लागला अर्धा तास तिकडे खाली सनराईज बघण्यासाठी. खाली हा तिथं डायरेक्ट तिकडे खालच्या पॉईंटला एक पॉईंट आहे तिथे. तर चला निघूया पटापट. आम्हाला उतरून आता हा माहिती ना तर चला निघूया. चला आपण पार्किंग कडे फायनली आलेलो आहेत आणि आता निघूया आपण डायरेक्ट आता सनराईज बघण्यासाठी. आता तिकडे बाईक आम्ही पार्क केले त्या. तुम्ही एवढा लवकर आलात. आता इथून निघूया आपण आपली बाईक घेऊन सीधा सनसेट पॉईंट सनराईज पॉईंट. तर मित्रांनो आता आम्ही जो ठरवलेला जिथे आम्हाला थांबायचं सनराईज बघण्यासाठी तिथे फायनली आम्ही पोहोचलेलो. हलका आता बघू शकता तुम्ही होत चाललेलं आहे. आणि इथं हवेचा वेग एवढा आहे ना म्हणजे असं पाठीमागे ढकलतो एवढा जोरात हवेचा वेग आहे. आणि आपले जे बाई हा मरता वाचला लिटरली ट्रकवाले मी आता काय बोलतात जेव्हा जो सनराईज इथला होईल त्यावेळी नजारा बघण्यासारखा असेल. तर आता ती फील येते पुढे बघल्यानंतर आम्हाला. थंडी पण बाई हा नितीन क्रिएशन
नितीन क्रिएशन आई आई शपथ भाई लय काम बनलाय तू. होय कर ए आता सनराईज होईत चाललेला आहे. तर मित्रांनो आम्ही तर सनराईज बघायला थांबलेलो पण आमचा पोपट झालेला आहे पूर्ण. डोक्याने तर पूर्ण वाट लावली. याला कुंभत नाही. तू काय बोलशील? तुला इकडून दावा ना गाईज आमचा पचका झालेला आहे. बाई तुम्हाला कचरा पाटीलकडून तुम्हाला यश सर्वेश का आला आपला काय नाही छोटासा मोठासा एक पोपट झालाय. पोपट झालाय. त्यात आम्ही फसलो गेले आणि धुक्याने आमची पूर्ण वाट वाट लावलेली आहे. बाकी काहीच बोलू शकत नाही. आता आम्ही घरी चाललो. किती खुशीमध्ये आलेलो. हा एवढ्या स्पीडला आलो तिकडून का सनराईज बघायचा होता म्हणून एवढ्या स्पीडला आलो. इथं आलो तर भाई धुक्याने पार आमच्या वाटालाच लावून ठेवला. आता करायचं काय? आता डोसावाला पण अजून चालू नाही झाला. आता भूक पण लागली. काय करू ना काय नाही. कुत्र्यावर का हा? भूक कुत्र्यावर का भूक लागले. मित्रांनो बघू शकता इथं पुढे तुम्हाला याच्या आधी आम्ही थांबलेलो पण आम्ही इथं जरा नाश्त्याआधी थांबलेलो आहे. भूक लागलेली लय बाबा. वाह क्या बात आहे. ते नेरळ स्टेशनला आपला हे बोलायचं स्टेशनला ते नाश्त्याआधी थांबलेलो बघू शकता ना. सकाळ सकाळी कसा हा नाश्त्याचा आनंद घेताना आपली बाकीची मंडळी. आपला कचरा पाहायचा तर वेगळाच कचरा आहे. अख्ख्या दुनियेत नाव होणार आहे आता त्याचा. काय बोलून फायदाच नाही. पहिल्यापासून आहे अजून होईल. पहिले कचरा पाटील होता आता कचरा पाटील होईल. व्ह्यूज किती भेटतात सांग त्याला. भाई किती व्ह्यूज येतात तुला? किती तुला किती तुला विचारतोय. तू बघ ना किती व्ह्यूज येतात तुला? बघ बघतो. शॉर्ट वरती विचार. शॉर्ट बघ तुला ठोकील तो मुतला टेम्पो. ठीक आहे तर आम्ही नाश्ता करून घेतो इथं पहिले. आलं पाहिजे ना. पण सांगतो खरं सांगतो. हा गाडी चालवायला घेतली आणि जो मागं बसला अरे शपथ कोयडी. अरे यार अरे आपला कांड्या असा भेटतो. हा पोरगा वाटत त्यांचा आज त्यांचा दिवस आहे. उद्या तुझं असेल. हा एक पॅक मारल्यावर का वाटतं. एक पॅक मारल्यावर का वाटतं. चल भाऊ भेटू आपण. चल भेटू. हे आबे चल भेटू आपण. अरे लावडं आपल्याला तिकडेच जायचे. पब्लिक मला वाटत ना आज आब्या कामावरती येईल. मी ग्राउंडला असेल बहुतेक. चला चल चल भेटू. चल पुढच्या टायमाला नक्की. 100%. ए चल रे कचरा पाटील निघू. हा तर मित्रांनो चला सर्वांची घरी जाण्याची वेळ झालेली आहे. आता सगळं आपापल्या घरी जातील. तर चला सर्वजण भेटूया वापस पुन्हा एकदा नवीन अशा एका राईड मध्ये पुन्हा एकदा बघूया. आता पुन्हा जरा कचरा डॉनचा कचरा करताना नवीन राईड नवीन ब्लॉग मध्ये. पुढल्या 100 किंवा 200 किलोमीटरची राईड असणार आहे. ही 70 किलोमीटरची राईड होती फक्त. येऊन जाऊन 1400 काय 140 किलोमीटरची फक्त राईड होती. बस एवढीच होती. तर ते जाऊ द्या. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये कारण की वापस कचरा डॉनची इज्जत घालवतो ना आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला भेटूया अशा नवीन. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब भाऊच्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. पुन्हा एकदा नाही होत. एकदाच होतो ना. पुन्हा एकदा नाही होत. चला भेटूया. कमेंट करा.